नमस्कार. सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. मित्रो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न निकाली लागेल काय, त्यांच्या परमनंट होण्यासंदर्भातला GR या हिवाळी अधिवेशनानंतर निघेल काय, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यांचा विषय येऊ शकतो का, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केलेली आहे त्यामध्ये 1.5 लाख रोजगारांमध्ये विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून घेतले जातील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर व्हिडिओला नवीन असाल, चॅनलचा पहिलाच व्हिडिओ बघित असाल तर एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती जर योग्य वाटली तरच व्हिडिओला लाईक करा. चुकीची माहिती वाटली किंवा खोटी माहिती वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू नका. मित्र हो, आपण सातत्यानं गुरुजन चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा हा सातत्यानं सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्र हो, हिवाळी अधिवेशन आता 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अगदी 4 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी मंत्रिमंडळाचा शपथविधी बाकी आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही तर मग मंत्रिमंडळ बैठकीमध्येच आपला विषय आलेला नसेल तर मग परमनंटचा GR कसा निघेल असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या मुख्य सचिव आणि इतर सर्व विभागांच्या सचिवांच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा आदेश दिला होता. तो आदेश असा होता की पुढील 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करा आणि महाराष्ट्रामध्ये रिक्त असलेल्या जवळपास 1.5 लाख जागा या ठिकाणी प्रशिक्षण देऊन सरकारी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची परमनंट नियुक्ती करा. अशी परिस्थिती असताना 4 दिवसावरती हिवाळी अधिवेशन आहे आणि मग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आणि पूर्णवेळ नियुक्ती द्यायची, ही प्रोसेस कशा पद्धतीनं मार्गी लागेल हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्र हो, हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा जर मांडला गेला नाही तर मग त्यांच्या जीवनामध्ये अनेक उलटफेर घडामोडी घडू शकतात. पहिलं 3 महिन्यानंतर त्यांची नियुक्तीचा कालावधी समाप्त होणार आहे आणि हे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर पुढच्या उन्हाळी अधिवेशनापर्यंत म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत प्रचंड वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्येच विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली लागणं महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले आमदार, खासदार, विविध विभागांचे अधिकारी यांच्याशी निवेदन देऊन त्या ठिकाणी आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं प्रशासनाकडे या बाबतीमध्ये अनेक निवेदनं प्राप्त झालेली आहेत आणि अशी परिस्थिती असताना प्रशासन देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे या ठिकाणी गांभीर्याने बघितल्या जात आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला सर्व जिल्ह्यांमधून मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यावरती सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की सर, काहीही करा परंतु आमचा प्रश्न निकाली लावा. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला ज्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षणाची संधी मिळालेली आहे ते म्हणजे रोजगार, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग. त्यांचे मुख्य आयुक्त हे या महाराष्ट्रामध्ये पार पडत असलेल्या प्रशिक्षणाच्या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत आणि त्यांच्या अंडरमध्ये प्रत्येक 4 महिन्याला आणि 2 महिन्याला आढावा बैठक होत असते सातत्यानं. त्या बैठकीमध्ये देखील विद्यार्थ्यांनी जे निवेदनं मिळालेले आहेत विद्यार्थ्यांकडून त्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मंत्रालयीन स्तरावर, शासकीय स्तरावर, प्रशासकीय स्तरावर आणि सर्व राजकीय स्तरावर विद्यार्थ्यांनी जो एका प्रकारे शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे, शासनाकडे आपल्या मागण्या मागितलेल्या आहे, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितच हा मुद्दा या ठिकाणी गाजणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आणि काही विद्यार्थी सध्या प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. शासनाने स्वतः हे कौशल्य निर्माण झाल्याचं सर्टिफिकेट दिल्या कारणामुळं अशा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी सर्व विद्यार्थी करत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळावा. कारण की 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आमच्या जीवनाला काय मिळेल
आम्हाला काय मिळेल, आम्ही आमच्या आयुष्याची महत्त्वाची 6 महिने त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यतीत केलेली आहे. आणि म्हणून आम्ही सरकार मायबापला विनंती करतो की आमची मागणी या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीनं करा. अशा प्रकारचा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये जर मांडला गेला तर मित्रहो, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आपल्या संदर्भामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळण्यासाठी किंवा मग आपण ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहोत त्याच सरकारी, निमसरकारी, खाजगी, अंशतः अनुदानित किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापनामध्ये, मग त्यामध्ये ग्रामपंचायत असो, पोलीस स्टेशन असो, आरोग्य विभाग असो किंवा कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहात त्या ठिकाणी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळण्यासंदर्भामध्ये आपला प्रश्न मार्गी लागू शकतो. कधी? हिवाळी अधिवेशनामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रभरामधून एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर, आमचा प्रश्न या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये निकाली लागेल का, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला हो किंवा नाही हे स्पष्ट सांगू शकत नाही, परंतु निश्चितच महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकंदरीत जे वातावरण निर्माण केलेलं आहे, मग त्यामध्ये आमदार, खासदार, सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या वारंवार भेटी घेणं, त्यानंतर त्यांना निवेदनं देणं, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संघटना निर्माण करणं, त्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांशी भेटून त्या ठिकाणी आपला प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी प्रवृत्त करणं, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार जर केला मित्रो, तर तुम्हाला सांगतो मी की आपला जो मुद्दा आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या आणि आगामी काळामध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत या सर्वांचा मुद्दा निश्चितच हिवाळी अधिवेशनामध्ये गाजणार आहे. त्यामुळं येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्द्यांवरती प्रकर्षानं चर्चा होईल, निश्चितच होईल. हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये जर GR निघाला तर प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळू शकतो. सध्या परमनंटचा GR निघण्याची शक्यता कमी आहे. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत सध्या, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सरळ सेवेमधून अशा प्रकारे जर आपण कंत्राटी पद्धतीवर सुरुवातीला उमेदवारांची भरती करून जर त्यांना पूर्ण वेळ नियुक्त करत असाल तर आम्ही आमच्या आयुष्याची अनेक वर्ष त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यामध्ये घालवत आहोत. मग आम्हाला उचित न्याय केव्हा मिळेल? आणि आम्ही दरवर्षी वाट बघत असतो की आता जागा येतील, मग जागा येतील, आता जाहिरात निघेल, नंतर जाहिरात निघेल. तर आमच्यासुद्धा आयुष्याची अनेक महत्त्वाची वर्ष त्या ठिकाणी गेलेली आहेत. मग जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा आमचं जर पूर्णवेळ नियुक्तीसाठी विचार करत नसेल तर शासनाने 6 महिन्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांची पूर्णवेळ नियुक्ती कशी काय होऊ शकेल, हा या ठिकाणी निश्चितच प्रश्न आहे. आणि म्हणून शासन या ठिकाणी हा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे की जी रिक्त पदं आहेत त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने पूर्ण, म्हणजे 3 महिन्यामध्ये जी 1.5 लाख पदं भरायची आहेत त्यामध्ये 3च महिन्यामध्ये ही सगळीची सगळी प्रोसेस पूर्ण करणं शक्य आहे का, तर नाही. आणि मग ह्या विद्यार्थ्यांना घरी पाठवणं शक्य आहे का एकाच वेळेस, तर ते सुद्धा नाही. त्यामुळे शासन या ठिकाणी मध्यम मार्ग काढू शकतं आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा कालावधी वाढवून देण्यास त्या ठिकाणी GR निघू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी होणार नाही की ठीक आहे, यांना या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये मुदतवाढ दिलेली आहे, कारण की आणखी परीक्षा घेणं, जाहिरात काढणं, त्यानंतर परीक्षा घेणं, त्याचा निकाल लावणं, मग नियुक्ती करणं, त्याच्यानंतर ट्रेनिंग देणं, ह्या सगळ्या प्रोसेसला प्रचंड वेळ लागत असतो. आपल्याला माहिती आहे की साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी महाराष्ट्रामध्ये सध्या जेवढ्या परीक्षा होत आहेत त्यांना सध्या लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये तात्काळ नियुक्ती होईल का, तर मुळातच होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी राज्य सरकार काय करेल, ह्या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या काही विद्यार्थी आणि इतर आस्थापनेमध्ये ज्यांचं आता त्या ठिकाणी परीक्षा पूर्ण झालेली आहे, रिझल्ट झालेला आहे, परंतु त्यांचं ट्रेनिंग बाकी आहे, तर असे विद्यार्थी आधी घेतील आणि मग काही प्रमाणावरती समन्वय साधून निश्चितच त्या ठिकाणी आपला कालावधी वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे या हिवाळी अधिवेशनामध्ये आपला परमनंटचा GR निघेल की नाही हे सध्या सांगता येणं कठीण आहे, परंतु तुमच्या माझ्या प्रशिक्षणाचा कालावधी एकतर वाढून मिळेल किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत सध्या आहोत त्या ठिकाणी आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होईल. वेतनवाढी संदर्भामध्ये देखील हीच चर्चा आहे. जर आपली नियुक्ती विद्यावेतन घेत असताना 6,000, 8,000 आणि 10,000 एवढी होती, जर आपली त्याच आस्थापनेमध्ये जर निवड झाली तर निश्चितपणाने आपलं हे जे वेतन आहे ते आपल्याला वाढवून मिळेल. आता ते किती रुपयांनी वाढवून मिळेल या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठक होऊन त्या संदर्भामध्ये निर्णय होणं आवश्यक आहे. तो निधीचा आढावा वित्त विभागाकडे मागितला जाईल आणि सध्या जी
आपली योजना आहे 5,500 कोटी रुपयांची, ती 10 लाख विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सध्या कार्यरत असलेल्या म्हणजे प्रशिक्षण घेत असलेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकूण विद्यार्थ्यांची आपण संख्या पाहिली तर ती तेवढी नाही आहे. त्यामुळं मुबलक निधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आहे. जर कालावधी जरी वाढवून दिला तर वेगळ्या निधीची तरतूद करण्याची त्या ठिकाणी मुळीच आवश्यकता नाही. तर ह्या सगळ्या प्लस पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्र, हे बघा, एक असतं फक्त भंपकपणा सांगणं आणि दुसरी असते बाजू ती म्हणजे त्याच्यामधला वस्तुनिष्ठपणा सांगणं. ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरळ आपला परमनंटचा GR निघणं थोडंसं कठीण आहे. मी तुम्हाला निगेटिव्ह करतोय का? नाही, पण मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी मित्र हो, तुम्ही सर्वजण सुजाण आहात, सजग आहात, सुशिक्षित आहात आणि आपली नियुक्ती कोणत्या योजनेसाठी झालेली आहे आणि त्याचे नेमके निकष शासनाने आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवताना नेमके काय दिले होते याची सुद्धा आपल्या सर्वांना जाणीव आहे. म्हणून या ठिकाणी प्रशिक्षणाचा कालावधी सध्या वाढून घेणं आवश्यक आहे किंवा मग प्रशिक्षण थांबवून या ठिकाणी पूर्ण करून आपल्याला त्याच आस्थापनेमध्ये नव्याने बरोबर आहे पगार वाढवून त्या ठिकाणी नियुक्ती देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ह्यामध्ये हा जो दुसरा उपाय आहे तो निश्चित होऊ शकतो. परमनंटचा GR निघेल का? सध्या तरी कठीण आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आमचं काही चुकतंय का सांगताना ते सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा. तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात कार्यरत आणि कोणत्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहात ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आमचे व्हिडिओ माहितीशीर वाटतात का याबद्दल आम्हाला नक्की सांगा. काही निगेटिव्ह फीडबॅक असला तो सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं तुमच्या कमेंटनुसार प्रतिक्रियेनुसार बदल करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद.